ह्या कुरडई बघताय ना, ह्या गव्हाच्या केलेल्या नाही आहेत बरं का. चीक वगैरे न काढता ह्या रव्याच्या कुरड्या केलेल्या आहेत. अगदी सुरेख आणि छान असा चीक पडतो आणि ह्या रव्याच्या एकदम मस्त कुरड्या तयार केलेल्या आहेत. चवीला म्हणायला गेलं तर गव्हाच्या चिकाच्या लागतात ना, अगदी तशाच लागतात ह्या. गव्हाच्या चिकाच्या कुरडई करण्यासाठी तुमच्याकडे वेळ नसेल किंवा तुम्हाला त्याची प्रोसेस जर जास्त वाटत असेल तर तुम्ही देखील अशा प्रकारे ह्या अगदी सोप्या साध्या झटपट तयार होणाऱ्या रव्याच्या कुरडई करू शकता. एकदम साध्या सोप्या सविस्तर रीते कृती सांगितलेली आहे. तुम्ही स्टेप बाय स्टेप नक्की ही कृती पाहून पहिल्या प्रयत्नात तुम्ही देखील अशा प्रकारच्या ह्या रव्याच्या कुरडई करू शकता. आणि अशाच रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता हे पहा, तळताना तर अगदी सुरेख अशा छान तळल्या जातात आणि किती मस्त फुलल्या जातात पहा. एकदम छान अशा ह्या तळून झालेल्या आहेत. आणखीन एक कुरडी तुम्हाला तळून दाखवते. तेलात टाकली की अगदी छान मस्त अशी फुलली जाते. आणि हे पहा किती छान झालेले आहेत आपल्या रव्याच्या कुरडई. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक कुकिंग अँड ब्लॉगिंग विथ भाग्यश्री. तर आजच्या आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत रव्याची कुरडई. जशी गव्हाच्या चिकाच्या कुरडईची चव असते अगदी तशीच बनवणार आहोत. त्यासाठी मी रवा किती घेतला हे सांगते तुम्हाला. तर इथं मी 1 किलो बारीक रवा घेतलेला आहे. 1 किलो रव्याची आपण इथं कुरडई करणार आहे. आणि रवा आपल्याला भिजत घालायचा आहे. त्यासाठी बारीक एकदम 0 नंबरचा रवा असतो तो घ्यायचा. त्यामुळे आपला चीक चांगला निघतो. आणि जर तुम्हाला बारीक रवा मिळालाच नाही, जर जाड रवा असेल तर तो मिक्सरवर फिरवून घ्यायचा आणि तो वापरायचा. आता हा रवा मी चांगला चाळून घेतलेला आहे. हा एका भांड्यामध्ये काढून घेते. आता हा रवा भांड्यामध्ये काढून घेतला. आता या रव्यामध्ये भरपूर असं पाणी घालून घ्यायचं. आता या रव्याला हलक्या हाताने आपण सगळीकडे मिक्स करून घेऊया. म्हणजे याच्या ज्या गुठळ्या होतात ते मोडून घेऊया. या भांड्यामध्ये हा रवा बसत नाहीये म्हणून मी मोठा स्टीलचा डबा घेतलेला आहे. आता हे सर्व मिश्रण या डब्यामध्ये ओतून घेऊया. कारण कसं हे पाणी शोषून घेऊन जास्त फुलणार, त्यामुळे आपण हा डबा घेतलेला आहे इथं स्टीलचा. यामध्ये मी हे ओतून घेते. आता यामध्ये भरपूर असं पाणी ओतून घ्यायचं आणि 10 ते 15 मिनिटं हे असंच ठेवून द्यायचं आहे. आता इथे साधारण 10 ते 15 मिनिटं झालेली आहेत. हे पहा, रवा अगदी खाली जाऊन बसला आणि वरचं पाणी असं अलगद असं वर दिसत आहे. आता इथं काय होतं, रवा आपला तळाशी बसतो आणि पाणी वर येतं. ते वर आलेलं पाणी आपण अलगद असं काढून टाकायचं आहे. हे पाणी का काढून टाकायचं, कारण रव्यामध्ये जो थोडाफार कचरा वगैरे राहिला असेल तर ते ह्या पाण्यातून निघून जातो आणि मग आपल्याला दुसरं चांगलं स्वच्छ पाणी ओतून हा रवा भिजवायचा आहे. आता हे पहा, इथे सगळा रवा खाली राहिलेला आहे आणि वरचंच पाणी आपण काढून घेतलेलं आहे. अगदी पांढरा शुभ्र आपला रवा दिसत आहे. हे पहा, आता या रव्यामध्ये आपल्याला भरपूर वेगळं स्वच्छ पाणी घालून घ्यायचं आहे. आणि याला झाकण लावून आपल्याला 2 दिवस भिजवून घ्यायचं आहे. 2 दिवस संपूर्ण भिजू द्यायचा आणि तिसऱ्या दिवशी करायला घ्यायचा. समजा आज बुधवार आहे, बुधवारच्या सकाळी मी लवकर हा रवा भिजायला दिला आहे. तर गुरुवारी संपूर्ण दिवस हा भिजू द्यायचा आणि शुक्रवारी आपल्याला याच्या कुरड्या करायला घ्यायच्या आहेत. फक्त लक्षात घ्या, बुधवारी आपण हा सकाळी भिजत घातला तर बुधवारी संध्याकाळी याच्यातलं पाणी बदलायचं आणि गुरुवारी सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळा याच्यातली पाणी बदलायचं आहे. आणि दुसरं स्वच्छ पाणी घालायचं आहे. याने काय होतं, वरचं आंबूस पाणी आपण काढून टाकायचं. यामुळे जास्तही आंबट वास येत नाही आणि ही आपली जास्त आंबूस लागत नाही आणि कुरडया छान पांढऱ्या शुभ्र तयार होतात. तर रवा भिजवून आपल्याला 2 दिवस पूर्ण झालेले आहेत.
तर आपण इथं बुधवारी सकाळी घातलेला, शुक्रवारी आपण ह्याच्या रव्यातील हे जे पाणी काढून घेणार आहे. आणि मध्ये मी गुरुवारी पाणी बदललं आहे, रोजच्या रोज पाणी बदललेलं आहे. आता आपण कुरडया करायला घेणार आहे, त्यासाठी वरचंच पाणी अलगद काढून घ्यायचं आहे याच्यातील. रव्यावरचं पाणी रोज सकाळ संध्याकाळ बदललेलं आहे, तरी देखील याला हलका हलका आंबूस वास येत आहे, कारण तेवढा तो येतोच. आपण 2 दिवस पूर्ण हा रवा भिजवलेला आहे. आता पाणी आपल्याला तोवर काढून घ्यायचं आहे, जोवर आपला असा चिक पडायला चालू होत नाही तोवर सगळं पाणी यातील काढून घ्यायचं. हे पहा, मी इथं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे. जास्तही पाणी आपल्याला चिकात ठेवायचं नाही, यामुळे आपला जो कुरडईचा चिक आहे तो पातळ होण्याची शक्यता असते. आता सगळं वरचं पाणी काढून घेतलेलं आहे. आता हे पहा, घट्ट घट्ट असा खालचा चिक राहिलेला आहे. इथं तुम्हाला कन्सिस्टन्सी कळते चिकाची. हे पहा, आता हा चिक आपण एका भांड्याने मोजून घेणार आहे. त्यासाठी मी हे इथे स्टीलचं पातेलं घेतलेलं आहे. यामध्ये हा सगळा चिक ओतून घेऊया आपण. तुमच्या घरातील कोणतंही एक भांडं घेऊ शकता, ज्याच्या अंदाजाने तुम्ही हा चिक मोजून घेऊ शकता. या मोजलेल्या चिका इतपतच आपल्याला पाणी घ्यायचं आहे, त्यामुळे हा चिक मोजून घ्यायचा व्यवस्थित. आता हे पहा, इथं पातेल्याला थोडंसं भरायला कमी आहे इतका चिक झालेला आहे आपला. आणि चिक पहा किती घट्टसर आहे. यातील आपण सगळं पाणी काढलेलं आहे ओतून. त्यामुळे आता परत मी हे पातेल्यातलं चिक डब्यात ओतून घेतलेलं आहे आणि पातेलं धुवून त्यामध्ये पाणी घेतलेलं आहे. पाणी बरोबर चिक होतात तेवढंच घ्यायचं आहे आपल्याला. तर इथे बघा, जेवढा आपला पातेल्याच्या कडेपर्यंत चिक होता तेवढंच पाणी घेतलेलं आहे. मोजून घ्यायचं आहे पाणी इथं. चला तर आता आपण लगेच चिक शिजवायला घेऊया. चिक शिजवण्यासाठी इथं मोठं असं जाड तळाचं पातेलं घेतलेलं आहे मी. आता यामध्ये आपण जेवढं मोजून घेतलेलं पाणी होतं तेवढं घालून घेऊया. आता या पाण्याला आपल्याला चांगली खळखळून अशी उकळी काढायची आहे. त्यासाठी यावरती परात झाकून मी गॅस चालू करून या पाण्याला उकळी काढून घेते. आता हे घ्या, पाण्याला आपली छान अशी उकळी आलेली आहे. आता यामध्ये काय करायचं, यातील थोडंसंच अगदी वाटीभर पाणी काढून बाजूला ठेवायचं. याचं कारण सांगते तुम्हाला. चुकून आपल्याकडून चिकामध्ये थोडंसं पाणी जास्त झालं तर आपला चिक पातळ होऊ नये यासाठी हे पाणी काढून घेतलेलं आहे. आणि जर परत पाणी लागलं तर आपण ते वापरू शकतो. यामध्ये आपल्याला घालायचे आहे पाव चमचा तुरटी. तुरटी घातल्यामुळे कुरडई छान अशा पांढऱ्या शुभ्र होतात. आणि इथं मी 1 किलो रव्यासाठी मोठा 1.5 चमचा मीठ घातलेलं आहे. मीठ थोडं बेतानच घालायचं. उन्हाळी वाळवणामध्ये मिठाचा वापर कमीत कमी करावा. आता याला थोडं मिक्स करून घेऊया. आता इथे गॅस कमी करूया आणि या उकळत्या पाण्यामध्ये आपण जो चिक काढून घेतला तो यामध्ये घालून घेऊया. आता हळूहळू चिक घालून घ्यायचा आणि पटपट असं लाटण्याने, मी इथं लाटणं घेतलेलं आहे, याने असं ढवळून घ्यायचं, म्हणजे जेणेकरून गुठळ्या होत नाहीत, गाठी होत नाहीत. इथे लक्षात घ्या, पाणी उकळतं पाहिजे आणि आपल्याला सतत हलवत राहायचं आहे. गॅस कमी ठेवलेला आहे, अजिबात गुठळ्या होऊन द्यायच्या नाहीत. आता गॅस कमी ठेवून इथे मी सर्व चिक ओतून घेतलेलं आहे. आता सतत हलवत राहायचं आहे याला. आणि जसं जसं आपण हलवत राहणार आहे तसं तसं हे चिकाचं पीठ हे घट्ट यायला लागतं. त्यामुळे नॅपकिनने मी असं कापड धरून व्यवस्थित असं हलवून घेत आहे. सुरुवातीला थोड्या गुठळ्या व्हायला लागतात. 4 ते 5 मिनटं आपल्याला सतत असं हलवत राहायचं आहे. आता हे पहा, 4 ते 5 मिनिट आपण चिक छान हलवून घेतला. हे पहा, इथे हा चिक खूप घट्ट वाटत आहे आपल्याला. थोडंसं मी अशा पद्धतीने हलवून घेते आणि जे आपण मगाशी काढून ठेवलेलं होतं ना, जे गरम पाणी, उकळतच पाणी काढून ठेवलं होतं भांड्यात, ते यामध्ये घालून घेऊया. यासाठीच ते पाणी काढलं होतं. जर पातळ झाला किंवा घट्ट झाला तर आपल्याला कळतं आणि त्यानुसार ते पाणी आपल्याला वापरता येतं. आता ते पाणी यामध्ये घालून घेऊया. थोडंसं घातलं, अंदाज घेत घेत घालायचं.
आता याला पुन्हा चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता जेवढं आपण पाणी चिकाच्या अंदाजाने मोजून घेतलं होतं तेवढ्यातलं मला सगळं पाणी लागलं. उगं थोडंसंच पाणी मी उरवलेलं आहे आणि चीक आपल्याला इतपतच घट्ट ठेवायचा आहे, जास्त देखील पातळ नाही करायचा. आता इथे चिकातल्या सगळ्या गुठळ्या मोडून घेतलेल्या आहेत. चीक छान असा शिजवून घ्यायचा आहे आपल्याला. त्यासाठी मी याला झाकून ठेवलेलं आहे. आता झाकून ठेवून इथं 2 मिनिटं आपल्याला वाफ बसू दिलेली आहे. आता याला काय करायचं, आपण सेट करून घ्यायचं आहे. आता मी इथं भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे. पाण्याचा हात लावून आपल्याला हा चीक व्यवस्थित एकसारखा सेट करून घ्यायचा आहे आणि कडेला लागलेला चीक देखील आपल्याला यामध्ये मिक्स करायचा आहे. आता मी इथे हाताला पाणी लावूनच हे सेट करत आहे आणि आत्ता पहा माझ्या हाताला असा चीक लागला जातोय, त्यामुळे हा व्यवस्थित शिजलेला नाही आहे. आपल्याला याला झाकण ठेवून कमीत कमी मंद गॅसवर आपल्याला अर्धा तास तरी हे मिश्रण चिकाचं हे शिजवून घ्यायचं आहे. जर तुम्ही चीक व्यवस्थित नाही शिजवला तर तुमची कुरडई देखील पडताना छान पडेल, पण वाळल्यानंतर त्याचा चुरा होईल. त्यामुळे आपल्याला व्यवस्थित ही चीक शिजवून घेण्याची प्रोसेस अगदी मंद आचेवर छान अशी अर्धा तास करायची आहे. आता इथं मी पाणी लावून कडस सगळा चीक काढून घेतलेला आहे आणि हाताने सगळीकडे व्यवस्थित दाबून सेट केलेला आहे. आता यावरती झाकण ठेवून आपल्याला मंद आचेवर छान असा अर्धा तास हा चीक शिजू द्यायचा आहे. आता इथे मी झाकण काढून घेतलेलं आहे आणि तुम्हाला परत एकदा दाखवते. आपला चीक व्यवस्थित छान असा शिजलेला आहे. 20 ते 25 मिनिटं झालेले आहेत झाकण ठेवून शिजवल्यापासून. आणि हे पहा चीक कसा शिजला हे ओळखायचं कसं, हेही मी तुम्हाला इथे दाखवणार आहे. आता इथे गॅस मी बंद केलेला आहे कारण चीक शिजलेला आहे. आता आपला चीक शिजला कसा हे ओळखायचं कसं हे तुम्हाला मी दाखवते. मगाशी आपण जेव्हा पाण्याच्या हाताने हे पीठ थापत होतो तेव्हा आपल्या हाताला लागत होतं. आता हे पहा आपण हे असं व्यवस्थित छान थापून घेतलं तर आपल्या हाताला अजिबात कुठेही चिटकत नाही. याचा अर्थ आपलं हे पीठ एकदम छान शिजून तयार झालेलं आहे. हाताला चीक अजिबात चिटकत नाही याचा अर्थ आपला चीक व्यवस्थित छान असा शिजलेला आहे. चला तर आता लगेचच कुरडई घालायला घेऊया, कारण चीक जोपर्यंत गरम गरम आहे तोपर्यंतच कुरडई घालायला सोपी जाते. तर मी असा इथे पितळेचा शेवगा आहे इथे असा घेतलेला आहे आणि जी शेवेची चकती असते ती आपण साच्याला लावून घेणार आहे. अगदी जाड पण ठेवायचे नाहीत आणि अगदी बारीकही आपल्याला करायचे नाहीत. आता चमच्याने सोऱ्यामध्ये आपण हा चीक भरून घेऊया. आमच्याकडे शेवगा म्हटलं जातं सोऱ्याला. तुमच्याकडे काय म्हटलं जातं ते कमेंटमध्ये सांगा. कोणी साचा म्हणतं, कोणी शेवगा म्हणतं, कोणी सोऱ्या म्हणतं. तर या शेवग्यामध्ये आपण असा चीक भरून घेतलेला आहे. आता हा भरून घेतला. आता उरलेला चीक झाकून ठेवायचा म्हणजे तो गार होणार नाही. आता मी इथं टेरेसवरती कापड अंथरून घेतलेलं आहे. यावरतीच मी आता कुरडई करायला घेणार आहे. आता लगेचच कुरडई करायला घेऊया. गरम आहे त्यामुळे मी नॅपकिननं धरलेलं आहे असं. हे पहा अशा पद्धतीने फिरवून साधारण 3 वेढे घ्यायचे आहेत. जास्त देखील जाड करायचे नाहीत. कुरडईची एकावर एक तार येता कामा नये थोडीशी पसरून घालायची, जेणेकरून तळल्यानंतर आपली कुरडई एकदम छान दिसते. चीक गरम आहे तोपर्यंत अगदी पटपट ह्या कुरडई घालायला सोप्या पडतात, म्हणून चीक थंड होऊ द्यायचं नाही. गरम आहे तोपर्यंतच पटपट ह्या कुरडई आपल्याला घालून घ्यायच्या आहेत. किती छान आपल्या कुरडई पडत आहेत इथे पहा. एकदम मस्त होत आहेत आणि चीक पण आपला एकदम छान शिजलेला आहे.
आता मी इथे भरून घेतलेला एक शेवगा होत आलेला आहे. आता दुसरा शेवगा भरून घेते. तो देखील तुम्हाला अशाच पद्धतीने कुरडई कशी घालायची दाखवते. हे पहा, असे पसरून 3 वेळे घालून घेत आहे. चीक आपला खूप छान झालेला आहे, त्यामुळे कुरडया एक नंबरच येत आहेत. त्यामुळे आता अशाच पद्धतीने मी इथे सगळ्या चिकाच्या कुरडया घालून घेते. आणि ऊन देखील छान पडलेलं आहे. सकाळ सकाळीच ह्या कुरडया मी घालून घेत आहे, त्यामुळे दिवसभर छान आपलं ऊन लागणार आहे. चला तर मी आता अशाच पद्धतीने सगळ्या कुरडया घालून घेते इथे. पहा किती छान अशा आपल्या कुरडया पडलेल्या आहेत. आता इथे सगळ्याच कुरडया मी अशा छान उन्हात घातलेल्या आहेत. उन्हामध्ये 2 दिवस छान कडकडीत ह्या वाळल्या जातात. 2 दिवसात अगदी मस्त छान कुरडया वाळल्या जातात आपल्या. हे पहा, सगळ्या कुरडया मी इथं घालून घेतलेल्या आहेत. किती छान अशा ह्या कुरडया घालून घेतलेल्या आहेत. आता ह्या दिवसभर छान वाळल्या जातील आणि 2 ते 3 दिवस मी असं ऊन देऊन घेणार आहे आणि परत भेटू आता पूर्ण ह्या कुरडया वाळल्यानंतर. तर हे घ्या, आपल्या इथे छानशा कुरड्या तयार झालेल्या आहेत. एवढ्या आकाराच्या ह्या वाळून झालेल्या आहेत. ह्या मी 2 ते 3 दिवस छान अशा उन्हात वाळवून अशा मस्त अशा कुरड्या तयार झालेल्या आहेत आपल्या. इथे मी तुम्हाला लगेचच तळून दाखवणार आहे. तर या कुरडया नगावर म्हटलं तर 65 कुरडया झालेल्या आहेत एवढ्या आकाराच्या, आणि छोट्या केल्या तर 70 ते 75 कुरडई होऊ शकते तुमची 1 किलोमध्ये. आणि वजनावर म्हणायचं झालं तर आपल्या अर्धा किलो कुरडई इथं तयार झालेल्या आहेत. तेल चांगलं छान कडकडीत तापवून घ्यायचं आणि मगच कुरडई तेलात तळायला सोडायची आहे. आता कुरडई तेलामध्ये टाकलेली आहे. हे पहा किती छान असे फुललेले आहे. चिमट्याने लगेच पलटी मारून घेऊया आणि लगेच काढून घेऊ, कारण गॅस मोठाच आहे. कडकडीत तेलामध्ये लगेच छान अशी आपली कुरडई तळली जाते. एकदम सुरेख अशी मस्त झालेली आहे. तेल अगदी छान तापलेलं पाहिजे. तेलाने छान असा ताव धरला की नाही, कुरडई तेलात टाकल्या अगदी फुलून अशी लगेच वर येते. हे पहा, मस्त अशी फुलली जाते आणि किती पांढऱ्या शुभ्र अशा आपल्या कुरडई झालेल्या आहेत पहा. तळताना एवढ्या भारी दिसतात की आणखीन 2-3 तळतेच. खूपच छान दिसत आहेत ह्या. चला तर मग, तर अशा प्रकारे इथे रव्याच्या कुरडया कशा करायच्या हे आपण पाहिलं. तुम्ही देखील ही साधी सोपी रव्याची कुरडई बनवून पहा. कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चला तर मग परत भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.